आजचा आपला टॉपिक आहे महत्त्वाच्या नियुक्त्या। यामध्ये आपण करंटच्या सध्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत महाराष्ट्र आणि भारतामध्ये ते दोन्ही सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब नक्की करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली नियुक्ती आहे मुंबई शहराचे पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत तर विवेक फणसळकर हे सध्या मुंबई शहराचे पोलीस आयुक्त आहेत। यानंतर मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोणते आहेत तर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हे सध्या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत। आता महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यापीठे यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो तुम्ही तिथे पाहू शकता। आता या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एकूण विद्यापीठे, त्याची स्थापना, पहिले कुलगुरू आणि सध्याचे कुलगुरू ही सर्व माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तिथून तो व्हिडिओ पाहू शकता। रश्मी शुक्ला या महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या, पण सध्या आता संजय कुमार हे पोलीस महासंचालक आहेत। परंतु जर परीक्षेला प्रश्न आला महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण तर रश्मी शुक्ला हे याचं आन्सर असणार आहे। त्यानंतरचा पॉइंट आहे ATS प्रमुख कोण आहेत सध्या तर नवल बजाज हे सध्या ATSचे प्रमुख आहे। यानंतरची नियुक्ती आहे महाराष्ट्र गृह सचिव, तर सध्या महाराष्ट्राच्या गृह सचिव आहेत राधिका रस्तोगी। त्यानंतरचा पॉइंट आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक हे सध्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत। आता महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ यावरती सुद्धा आपला व्हिडिओ आहे, आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन तो पाहू शकता, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। पुढे आहे मुंबईचे पालकमंत्री कोण आहेत तर दीपक केसरकर हे सध्या मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत। पुढचा पॉइंट आहे मुंबई शहराबद्दलच, तर सध्या मुंबईचे महापौर कोण आहेत तर किशोरी पेडणेकर हे सध्या मुंबईचे महापौर आहेत। यानंतर मुंबईचे जिल्हाधिकारी कोण आहेत तर संजय यादव हे सध्या मुंबईचे जिल्हाधिकारी आहेत। पुढचा पॉइंट आहे आपला महाराष्ट्राचे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर यस चोकलिंगम हे जे आहे ते सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। त्याखालचा आहे लोकसेवा आयोग अध्यक्ष कोण आहेत, त्यालाच आपण MPSC असं म्हणतो, तर सध्या MPSC अध्यक्ष कोण आहेत तर रजनीश शेठ। यापुढे भारतीय सशस्त्र दलाचे कमांडर इन चीफ सध्या कोण आहेत तर या तिन्ही दलाचे प्रमुख असतात राष्ट्रपती आणि सध्याचा राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू। पुढची नियुक्ती आहे CDSची, CDSचा फुल फॉर्म आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तर याचे सध्याचे जनरल कोण आहेत तर जनरल अनिल चौहान हे सध्या CDSचे प्रमुख आहेत। मग आता भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी हे सध्या भारताचे लष्कर प्रमुख आहेत। यानंतर नौदल प्रमुख कोण आहे भारताचे तर भारताचे नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी। पुढची नियुक्ती पाहूयात वायुदल प्रमुख, म्हणजेच आपण त्याला एअर मार्शल म्हणून सुद्धा बोलतो, तर सध्याचे एअर मार्शल कोण आहेत तर विवेक राम चौधरी म्हणजेच भारताचे वायुदल प्रमुख आहेत। यानंतरच्या नियुक्त्या आहेत भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख सध्या कोण आहेत तर अशोक पाल हे सध्या भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख आहेत। त्यासोबतच केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख कोण आहेत तर प्रवीण कुमार श्रीवास्तव हे सध्या केंद्रीय दक्षता आयोगाचे प्रमुख आहेत। मग CBIचे प्रमुख कोण आहेत तर प्रवीण सूद हे CBIचे प्रमुख आहे। CBIचा फुल फॉर्म काय आहे तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स हा CBIचा फुल फॉर्म आहे आणि CBIची स्थापना झालेली आहे 1905 मध्ये। त्यानंतर केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष कोण आहेत तर हिरालाल समरिया हे केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष आहेत। यानंतर आहे मुख्य निवडणूक आयुक्त सध्याचे कोण आहेत तर राजीव कुमार हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। IBचे प्रमुख कोण आहेत तर तपन कुमार डेका हे सध्या IBचे प्रमुख आहेत। मग आता रॉचे प्रमुख कोण आहेत तर रवींद्र सिंह हे सध्या रॉचे प्रमुख आहे।
NIचे प्रमुख कोण आहेत? तर सदानंद वसंत दाते हे NIचे प्रमुख आहे. आता हे असेल, NIA असेल किंवा IB असेल, याचा फुल फॉर्म, स्थापना, याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला हवी असेल तर मला तशी तुम्ही कमेंट करा, मी याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल. यानंतर ईडीचे अध्यक्ष आहेत राहुल नवीन. CRPFचे अध्यक्ष कोण आहेत? अनीश दयाल सिंह. अनीश दयाल सिंह हे CRPFचे प्रमुख आहेत. त्याखालचा आपला पॉइंट आहे, CISFच्या महासंचालकपदी सध्या कोण आहेत? तर नीना सिंह हे सध्या CISFच्या महासंचालकपदी आहेत आणि या पहिल्या महिला महासंचालक आहेत. त्याखालचा पॉइंट आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पनगरिया हे सध्या 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्ष आहेत. आणि यानंतरचे काही 4 महत्त्वाच्या नियुक्त्या. 2025 मध्ये भाजप राज्यसभाचे सभागृह नेतेपद कोण आहेत? तर JP नड्डा यांना हे नेतेपद देण्यात आलेले आहे. त्यानंतरचे 18व्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते सध्या कोण आहेत? तर राहुल गांधी हे सध्या 18व्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून यांची निवड झालेली आहे. त्याखाली आहे CBDT, म्हणजेच त्याला आपण केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड असं म्हणतो. तर सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत? तर रवी अग्रवाल हे सध्या CBDTचे अध्यक्ष आहेत. यापुढे पाहूया, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO सध्या कोण आहेत? तर रघुर अय्यर हे सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO आहेत. तर या प्रकारे आपण सध्या महत्त्वाच्या नियुक्त्या कोणत्या कोणत्या करण्यात आलेल्या आहेत भारतात आणि महाराष्ट्रात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका टॉपिकसोबत.